इस समय हम विरार वेस्ट के एमबी स्टेट इलाके में है और यहाँ पर जनगणना का काम शुरू है। यहाँ पर लोगों का जो नाम होता है वोटर लिस्ट में वो देखा जा रहा है, लोगों की सहायता की जा रही है, लोगों को बताया जा रहा है अगर उनका यहाँ पर नाम है तो कौन से वार्ड में है, क्या है, सारी डिटेल्स उन्हें दी जा रही है। और आइए हम अंदर ही चलते हैं और जानते हैं जो बीएलओस बैठे हैं उनका क्या कहना है। काफी ज्यादा लोग थे सवेरे, हम उन्हें डिस्टर्ब नहीं करना चाह रहे थे, इसीलिए इस समय हमने अब ये जो है शुरुआत किया है। आप अंदर देख सकते हैं यहाँ पर काफी लोग हैं और आपण कशाला हा आम्ही कार्यकर्ता आहोत. कविता मॅडम सोबत कार्य करतो. मॅडम आपण बीएलओ हा नीतल ठाकूर. काय प्रोसेस चालू आहे? आमची मॅपिंग चालू आहे. हो. मॅपिंग चालू आहे म्हणजे 2002 चे यादीनुसार आपण मॅपिंग करतोय आणि रीटा मॅडम आम्हाला हेल्प करते आणि कॉन्टॅक्ट वगैरे करून सगळ्यांना बोलवते. त्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जे बिल्डिंग मध्ये असतात त्यांच्यामधून त्यांना सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून ती आम्हाला मदत करतात. मॅपिंग नक्की म्हणजे काय असतं? मॅपिंग असं असतं की 2002 मध्ये ह्या यादीमध्ये जे असतं नाव ते आपण सर्च मारायचं आपल्या ह्याच्यावरती वोटर ह्याच्या सर्चिंग मध्ये आणि नाव शोधून त्याचा नंबर लिस्ट मध्ये आहे की नाही ते बघायचं. म्हणजे जे लोक येतात जर ज्यांचं नाव नाही त्यांना काय नाही आपण सर्च करून बघतो. मिळतं नाव हेल्प साठी पुढे मिळतं ना, नाव तर मिळतंय ना त्यांचं. आणि समज नाही मिळालं तर दुसऱ्या यादीमध्ये आपण बघतोय ते नाव सर्च करून दुसऱ्या यादी काढून काढून देतोय. सहायता करतात. ओके ओके. मॅडम आपलं नाव खूप येतोय, आपले कार्यकर्ता पण इथे आहे, आपण सहायता करण्यासाठी इथे बसले, काय म्हणाल प्रोसेस? ही प्रोसेस मी याच्यासाठी कॅम्प लावला की जे सगळे बीएलओ आहे ते घरात जाऊन लोकांना SRIची जी प्रोसिजर आहे ते करतात. पण मी असं विचार केला की जर हे लोक एवढे जे बिल्डिंग आहे समजा तिकडे गेले तर त्यांच्या काम कमी होतं, 10-20% होतो. म्हणजे मी काय केलं की ते सगळं कॅम्प लावला इकडे की सगळं लोक इकडे येणार आणि ह्यांना आम्ही मदत अशासाठी केली की सगळ्या लोकांच्या पण त्याच्यामध्ये मतदारचा पण फायदा आहे. हे लोकांचं पण काम सोपं होईल आणि आपलं पण मतदारचं पण काम सोपं होईल. जर मतदारच्या भेटले नाही, कधी घरी नसतात येते तर त्यांच्या मॅपिंग होऊ शकत नाही. त्याच्यासाठी ही सगळी यादीचा मी कॅम्प लावलाय. 165 ते 177 पर्यंतचे सगळे बीएलओ येतात, आले 2 दिवस. काल पण मी कॅम्प लावला होता सॅटर्डेला आणि आज 10 ते 4 तर लोक येतात आणि सगळं मॅपिंग करून जातात. क्लायमेट पण खूप गरम आहे, लोकांना प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाणे पण शक्य नाही. हा कॅम्प खूप चांगला आहे. हा ते तर ठीक आहे, त्यांची ती ड्युटी आहे समजा जायचे म्हणजे मॅपिंग करायचेच आहे. पण एक कसं की मतदारांना पण बरं नाही की एकत्र येऊन एकच जागेवर त्यांच्या होईल. म्हणजे आता कसं आहे की यादीमध्ये नाव आहे पण 2002ची यादीमध्ये नाव नाही आहे, तर लोकांचं मॅपिंग नाही होत. तर 2002ची यादीच्या पण शोधून इकडे हे लोक करतात. म्हणजे घरी गेले तर त्याचा टाइम वेस्ट जास्त होतो. आणि इथे कसं की सगळेच बीएलओ एक दुसऱ्यांना हेल्प करून सगळं कामं व्यवस्थित. आणि आमचे ते बीएलओचे साहेब आहे राजेंद्र सर, ते पण इकडे 2 दिवसापासून येतात. सगळे हे जे बीएलओ त्यांचे एक वरिष्ठ साहेब आहे ते पण इकडे येतात 2 दिवसापासून. त्यांचे पण व्यवस्थित लक्ष आहे इकडे आणि ते पण आम्हाला भरपूर हेल्प केली त्यांनी. संडे पण आहे म्हणून हा संडे पण होऊ शकतो. हा कॅम्प 1 दिवसाचा आहे की 2 दिवसाचा होता, सॅटर्डे आणि संडे. कारण की लोक सॅटर्डे संडेचेच असतात आणि हे लोकांना पण कसं की सोमवार ते शुक्रवार लोकांच्या घरी जाऊन पण करू शकतात. आपण सॅटर्डे संडे असं की लोक घरी नसतात, त्याच्यासाठी 2 दिवस ठेवला आहे. तो इस तरह से आप देख सकते हैं कि सैटरडे संडे जो है वो होने की वजह से छुट्टियां होती है. सैटरडे संडे अगर वो नहीं जा पा रहे हैं तो सैटरडे संडे वो यहाँ पर आ रहे हैं कैंप के लिए और काफी लोग जो है वो उन्हें ज्वाइन करेंगे. साहब से भी बात करने के लिए कहा जा रहा है, साहब से बात करेंगे, जानेंगे. कहना चाहेंगे सर यहाँ पर जो लोग आ रहे हैं लोक येत आहेत त्यासाठी आणि काय प्रोसेस आहे? माझ्याकडे 164 ते 176 असे यादी भाग क्रमांक दिलेले आहेत आणि तेवढे माझे बीएलओ आहेत ते व्यवस्थित काम करतात. आणि 164 ते 176 अतिरिक्त दुसरं कोणाचं समजा असेल, माझे नाव नसेल समजा माझ्याकडे, तरी यादीमध्ये जे नाव आहेत त्यांना मी हेल्प करतो. समजा 177 माझ्याकडे नाही तर तो मी मोबाईल नंबर जो आहे तो त्यांना लगेच देतो का त्या बीएलओ त्यांचं कॉन्टॅक्ट होते. जरी माझ्याकडे एरिया नसली तरी हेल्प करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि कोणी बीएलओ कामासाठी जो येतो तो वंचित राहणार नाही. त्याला मोबाईल नंबर त्या बीएलओ देऊन
आणि त्याला संपर्क साधायला सांगतो. सॅटर्डे संडे असून खूप लोक म्हणजे सोयीने येऊ शकतात. आपलं सकाळ ते संध्याकाळपर्यंत हा कॅम्प आहे, म्हणून खूप चांगलं म्हणजे लोकांना एक चांगली सोय झाली इकडे येऊन आपलं पेपर्स दाखवायची आणि यादीमध्ये यायची. तर हा प्लॅनिंग हे स्ट्रॅटेजी कोणाची होती? या शेताची होती ना आपल्या रीटा मॅडम आहेत ना, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सांगितलं तुम्ही शनिवार रविवार या. आता 1 महिना झाला आम्हाला सुट्टीच ना शनिवार रविवार, पण लोकांची सेवा झाली पाहिजे हे आपलं ध्येय आहे. म्हणून सुट्टी काय मिळेलच, पण लोकांना वंचित राहता कामा नाही, हा आपला उद्देश आहे. ये जो स्ट्रेटेजी है बहुत ही अच्छी और सोची समझी हुई है, क्योंकि आप देख सकते हैं गर्मी बहुत ज्यादा जो है वो बढ़ी हुई है यहाँ पर. इसकी वजह से लोगों को घर घर जाना, BLOs को घर घर जाना, बिल्डिंगों में जाना, और फिर वहां से अगर कोई चीज नहीं मिलती है तो पूरी यादी लेकर तो वो कैरी नहीं कर पाते हैं. यहाँ पर ऐसा है कि एक ही जगह पर आप देख सकते हैं, यहाँ छत है, पंखे हैं, बिल्कुल ठंडा माहौल है. यहाँ पर लोग आ सकते हैं, अपनी सुविधा से यहाँ पर बता सकते हैं, और जो कुछ भी इंक्वायरीज होगी अगर ये यादी में नहीं है तो दूसरी यादी में, ऐसे करके BLOs उनकी ज्यादा सहायता कर सकते हैं. और ये जो स्ट्रेटेजी जो है यहाँ पर बनाई गई है, ये स्ट्रेटेजी कहा जा रहा है कि रीटा सरवैया मैडम की तरफ से जो है वो पूरी हेल्प मिली है, और उनके साथ मिलकर ये जो है यहाँ पर कैंप लगाया गया है. 2 दिन का कैंप था, शनिवार कल हो चुका, आज रविवार है और ये कैंप इस समय चल रहा है. सवेरे से शाम तक ये कैंप चलता रहेगा, लोगों की मदद होती रहेगी. और आगे भी बताया जा रहा है कि लोगों को अगर जरूरत है तो ऐसे कैंप और भी आगे लगते रहेंगे. रीटा सरवैया मैडम बहुजन विकास आघाड़ी की कार्यकर्ता है, और ऐसे कैंप्स उन्होंने पहले भी लगाए हैं, अलग अलग कैंप्स लगाए हैं, आधार कार्ड के, ब्लड कैंप के, ऐसे काफी कैंप्स वो करती रहती हैं. ये एक बहुत ही सोची समझी और सूझबूझ वाली कैंप है, जहां पर लोगों को जो है उनकी सुविधाजनक फैसले यहाँ पर मिल रहे हैं, सुविधाजनक वो अपने जो भी इंक्वायरीज हो यहाँ पर कर सकते हैं. मी राजेश कुमार बक्षी, मी लायन्स क्लबचा मेंबर आहे आणि बहुजन विकास आघाडीचा प्रखर कार्यकर्ता आहे प्रभाग 5च्या. आता मी हे जे आपल्या इकडे बॅच लावले, हे बॅच वरती बघितलं मी, आज रक्तदान केलं. आज रक्तदान कॅम्प तर नाही, आज ईस्टमध्ये रघुवीर ठाकूर म्हणून जे आपले बहुजन विकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ता होते, त्याची पुण्यतिथीमुळे रक्तदान ठेवलेला महापौर साहेबांनी. तर तिकडे आज मी 117वा वेळा रक्तदान केलंय. 117वा 117 रक्तदान केलं हो. आणि एव्हरी 4 मंथ, आणि त्याच्यामुळे मी आतापर्यंत निरोगी आहे. सर इथे जे कॅम्प चालू आहे याच्याबद्दल आपण काय सांगाल? हा कॅम्प चालू आहे म्हणजे याच्यासाठी मिनी आणि रीटाबेननी वाटता गेले का आपण आपला प्रभाग 5 साठी एक कॅम्प लावला पाहिजे. तर ते बोलले ठीक आहे. मग मेसेज वगैरे बनवून आम्ही मेसेज टाकले आणि प्रत्येक BLOला फोन केले, कसं असं कॅम्प आहे, लोक तुम्हाला घर सापडत नाही तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला घर पण दाखवू आणि त्याची ओळख पण करून देऊ. तर त्या हिशोबाने ते तयार झाले ना. 2 दिवस इकडे ठेवलाय. आता उद्या 160 ते 168चा कॅम्प बहुजन विकास आघाडी 20 नंबर वॉर्ड मध्ये, जो जुना 20 होता तो आता प्रभाग 5 आहे, तिकडे कॅम्प ठेवलाय. तर तिकडे उद्या सकाळी आहे 10 ते संध्याकाळी. बहुजन विकास आघाडी सुजाता अपार्टमेंट, शॉप नंबर 1, ग्राउंड फ्लोर, MB स्टेट. तिथे सुजाता अपार्टमेंट, ग्राउंड फ्लोर, शॉप नंबर 1 मध्ये, शॉप नंबर 1 में कल भी कैंप है. आप देख सकते हैं वार्ड नंबर 5 में. ये जो यादी क्रमांक है वो 160 से 168. 160 से 168 यादी क्रमांक भी है. बहुत बहुत बधाई आपको, आपने 17 बार जो है रक्तदान किया है, लोगों की जान बचाई है. मैं आपके चैनल माध्यम से लोगों को कहना चाहूंगा कि हर एक इंसान को रक्त की जरूरत है. हर इंसान ने रक्तदान करना चाहिए. अगर एक आदमी रक्तदान करता है उससे 10 आदमी की जान बचती है. इसीलिए रक्तदान करना जरूरी है. कल सवेरे अपने खुद को भी, अगर मैं रक्तदान नहीं करूँ, मुझे अगर खून की जरूरत पड़ी तो मुझे कौन देगा. इसलिए सबको मैं पहल करता हूँ कि रक्तदान करो. सबसे बड़ी मानस है, वो सबसे बड़ी सेवा है वो, और महादान है वो. बहुत शुक्रिया आपका. हमारे साथ यहाँ पर मौजूद है बशीर शेख जी. बशीर शेख जी, बहुत दिनों बाद चैनल पर आपको देखा जा रहा है, बहुत बिजी रहते हैं आप. क्या कहना चाहेंगे यहाँ पर जो ये कैंप है इस पर? अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मैं यही कहना चाहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को, जो अभी कैंप लगाया हुआ है बहुजन विकास आघाड़ी के माध्यम से 2 दिन से चल रहा है प्रोग्राम, तो उसमें ज़्यादा से ज़्यादा लोगों ने हिस्सा लेकर अपने फैमिली का नाम और अपने जो भी माता पिता का नाम ऐड करते हुए उसको सरकार के गाइडलाइंस के हिसाब से चलना चाहिए. ना ही कि लोगों पे थोड़ा सा गैर समझ भी है, वो थोड़ी मैं बताने की कोशिश करूँगा कि लोगों को ऐसा लगता है ये मुस्लिम कम्युनिटी के लिए है,
लेकिन यहाँ आप कैमरा घुमा के देखो, ज्यादा से ज्यादा मारवाड़ी, गुजराती समाज के लोग, महाराष्ट्र समाज के लोग हैं। सभी समाज के हाँ, लोग हैं यहाँ। तो ये गैर समझ लोगों में है, ये जो गैर अफवाह है इसको नहीं मानते हुए, सरकार की गाइडलाइंस को मानते हुए आगे अपने को काम करना है, अपने अपने बच्चों का, अपने माता पिता का फ्यूचर देखते हुए, हिंदुस्तान का जो गाइडेंस है उसमें आगे बढ़ चढ़ के हिस्सा लेते हुए वोटर आईडी में अपना नाम नोंद करवावे। धन्यवाद। ये थे समाज सेवक बशीर शेख जी, और बहुत सारी नई नई चीजें यहाँ पर देखने को मिल रही हैं। आगे भी आपको हम बताते रहेंगे कि किस तरह से कहाँ कहाँ पर कैंप्स हो रहे हैं। ये बहुत ही अच्छी जो पहल की गई है बहुजन विकास आघाड़ी की तरफ से। अभी भी आगे आपको हम बताते रहेंगे। कैमरामैन यादव जी के साथ में बिलाल शेख, तहलका न्यूज़ इंडिया के लिए विरार वेस्ट से।